जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। समाजामध्ये लोभ मोहमाया यामुळे दिवसेंदिवस अधर्म वाढत चालला असून यामुळे परमार्थाचा नाश होत चाललेला असल्याने आपल्याला अधर्मापासून वाचायचे असेल तर परमार्थ करावा लागेल। परमार्थ केल्याने अंतःकरण शुद्ध होत असल्याचे प्रतिपादन कन्हैया आश्रमाच्या साध्वी शीतलताई महाराज देशमुख यांनी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या पंचम दिनी सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनातून केले। शेवगाव तालुक्याच्या बालम टाकळी येथील हनुमान नगर शिंदे वस्तीवर हनुमान जन्मोत्सवानिमित्त पंचम दिनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामध्ये विविध संत महंतांची कीर्तन सेवेबरोबरच भजन सम्राट रामेश्वर महाराज देशमुख, अथर्व व आदित्य देशमुख यांच्या संगीत भजनाचाही लाभ भाविकांनी घेतला असून बालम टाकळी येथील कन्हैया आश्रमाच्या साध्वी शीतलताई महाराज देशमुख यांच्या सुश्राव्य अशा काल्याच्या कीर्तनाचे व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली। या पंचम दिनी सप्ताहासाठी रतनभाऊ देशमुख, विठ्ठल देशमुख, दादासाहेब सोनवणे, सतीश घुले, विष्णू घाडगे आदींसह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले। भक्तांना आनंद देण्यासाठी भगवान परमात्मा अवतार धारण करतो। काही घेणं देणं नाही। सामान्यासाठी कोणी आहे? भगवान परमात्मा येणार नाहीये, सामान्यासाठी अजिबात येणार नाही। तुमच्या अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेम पाहिजे, धर्माविषयी प्रेम पाहिजे, निष्ठा पाहिजे, तर भगवान परमात्मा येईल। जेव्हा जेव्हा अधर्म वाढू लागतो, पृथ्वी थरथर कापू लागते। अधर्म म्हणजे काय हो? अधर्म म्हणजे काय? थोडक्यात सांगत झालं, निंदा करणं हा एक अधर्म आहे। दुसऱ्याचं धन लुबाडणं हा अधर्म आहे। दुसऱ्यांच्या स्त्रियांवरती वाईट नजर ठेवणं अधर्म आहे। पाप वास निर्माण अंतःकरणामध्ये निर्माण ही अधर्म आहे। आणि या अधर्मापासून वाचा। कारण काय माहितीये का, जसं परमार्थामध्ये आपण लागलो तर आपण परमार्थामध्ये लागलो तर हळूहळू आपलं अंतःकरण शुद्ध होतं। त्याचा विपरीत परिणाम आहे। जर आपल्याला संगती वाईट भेटली तर चांगलं अंतःकरण हळूहळू गढूळ व्हायला लागतं। खरीप हंगाम 2026-27 मध्ये शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने वितरण करण्यात यावे। खतांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी कृषी विभागाला दिले आहेत। खतांची जादा दराने विक्री, लिंकिंग असे गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी खत उत्पादक कंपन्यांना व अधिकाऱ्यांना दिले आहेत। नगर तालुक्यातील पिंपळगाव कवडा येथील घरासमोर झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव कवडा परिसरात फिर्यादी महिला आणि त्यांचे पती घरासमोर झोपलेले होते व 6 एप्रिल रोजी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 10,000 रुपये किमतीचे 2 ग्राम सोन्याचे मणी, मंगळसूत्र आणि 20,000 रुपये किमतीचे 4 ग्राम वजनाच्या सोन्याचा बदाम असा एकूण 30,000 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेलाय। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। राहुरी बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थानच्या यात्रा उत्सवानिमित्त होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 5 एप्रिल ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत अहिल्यानगर शिर्डी महामार्गावरील अवजड वाहतूक अन्य मार्गावर वळवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी निर्गमित केले आहेत। यात्रेनिमित्त कावड, काठी मिरवणूक, बैलगाडी शर्यती, कुस्ती स्पर्धा आणि छबिना मिरवणूक असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। भोंदू अशोक खरात याच्या विरोधातील प्रकरणांना आता नवे गंभीर वळण मिळाले आहे। महिलांचे शोषण, आर्थिक फसवणूक यानंतर आता जमीन व्यवहाराचा मुद्दा समोर आलाय। अकोले बायपास जवळ कुंजाळवाडी शिवारातील सर्वे नंबर 135-137 मधील सुमारे 17 गुंठे जमीन खरातने सुमारे 70.50 लाखांना खरेदी केल्याची माहिती आहे। या व्यवहारात सुनील नावाच्या व्यक्तीने एजंट म्हणून भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे। मात्र संबंधित जमिनीवर आधीपासून वाद असल्याने संशय अधिक
गडद झाला आहे। याच दरम्यान पुंड नावाच्या व्यक्तीने या ठिकाणी जमीनच अस्तित्वात नसल्याचा दावा करत या प्रकरणाला नवा ट्विस्ट दिलाय। माध्यमानुसार खरात व त्यांची मुलगी स्वतः खरेदीसाठी उपस्थित होते आणि व्यवहार पूर्ण झाल्याचे सांगितले जाते। या सर्व घडामोडींमुळे जमीन मालकी, व्यवहाराची वैधता आणि संभाव्य फसवणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाकडून चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। अहिल्यानगर जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून प्रशासक राज सुरू असल्याने संपूर्ण कारभार सध्या प्रशासनाकडूनच पाहिला जातोय। मात्र या दरम्यान जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे प्रशासनाचे स्पष्टपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले। शहरातील लाल टाकी परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांसाठी अधिकृत निवासस्थाने आहेत। ही निवासस्थाने सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत। स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव जाणवत असून परिसर अस्वच्छ आणि दुर्लक्षित झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरीच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात अर्धा तास चर्चा केली। या चर्चेनंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय जाहीर केला। यामुळे या दोघांचीही शिष्टाई यशस्वी झाली। पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकवलाय। मात्र त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च व कष्ट वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे। कुकडी डाव्या कालव्याच्या हजारो एकर क्षेत्रात सध्या कांदा पिकाची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे। मात्र सदर कांद्यास बाजारभाव केवळ 9 ते 10 रुपये किलो प्रमाणे मिळत आहे। त्यामुळे हा दर शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर पूर्ण घसरविणारा ठरत आहे। अकोले तालुक्यातील वीटभट्टी कामगारांचे आयुष्य कष्ट आणि हाल अपेष्टांनी भरलेले असून दुसऱ्यांची घरे उभारताना स्वतःचे जीवन मात्र मातीमध्येच अडकले आहे। रोजगारासाठी अनेक कुटुंबांना 4 ते 5 महिने स्थलांतर करावं लागतं। दिवसभर चिखल तुडवणे, विटा थापणे आणि उन्हातानाचा सामना करणे असा त्यांचा दिनक्रम असतो। 1000 विटांमागे फक्त 700 ते 800 रुपये मजुरी मिळत असून त्यासाठी 2 ते 3 दिवस कष्ट करावे लागतात। अकोले, कोथरूड, राजूरसह विविध भागात हा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मात्र कामगारांना आरोग्य, शिक्षण, निवारा आणि सुरक्षेच्या मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत। या परिस्थितीत वर्षभर उदरनिर्वाह करण्यासाठी कामगारांची झुंज सुरू असून प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।